गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। या कार्यक्रमामध्ये आपण जगभरातल्या वेगवेगळ्या खंडांमधल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये गेलेल्या मराठी माणसांशी गप्पागोष्टी करत असतो। या मराठी माणसांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा तिथे फडकवलेला आहे, मग तो नोकरीत असेल, संशोधनात असेल किंवा स्वतःचे उद्योग निर्माण करून असेल। मंडळी, साधारण 1995-96च्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्या मानाने तुलनेत महिला खूप कमी होत्या। त्या काळामध्ये आजच्या आपल्या ज्या पाहुण्या आहेत, तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च पदावर काम करणाऱ्या महिला फारच दुर्मिळ आहेत। परंतु या दुर्मिळ महिलांमध्ये एक महिला आहे, ती म्हणजे अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या सोनाली संभूस। सोनाली संभूस या कुशल CTO आणि CPO आहेत। तांत्रिक कौशल्याचा वापर करण्याचा त्यांचा 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे। बोर्ड, CEO आणि उच्चपदस्थ नेतृत्वाच्या विश्वासू सल्लागार म्हणून त्यांची यशस्वी कारकीर्द आहे। IPO कंपनीत संक्रमण, कंपनीच्या डिजिटल परिवर्तनात त्या महत्त्वाची भूमिका बजावत असतात। सायबर सुरक्षेतही त्यांनी कौशल्य सिद्ध केलंय। स्वतंत्र बोर्ड सदस्य म्हणून अनेक कंपन्यात त्यांनी काम केलंय। सध्या अनेक VC फर्म्सच्या सल्लागार म्हणून त्या काम करत आहेत। फिनटेक उद्योगात सायबर लवचिकता आणि व्यवसाय सातत्य यामध्ये कामाचा भरपूर अनुभव त्यांच्याकडे आहे। याशिवाय सोनाली यांनी स्टार्टअप सुरू केलंय। एक महिला म्हणून यशस्वी झाल्यावर इतर शेकडो महिलांना मार्गदर्शन करावं यासाठी त्या कार्य करत असतात। त्याशिवाय सोनाली यांना US फिनटेक रायझिंग स्टार ऑफ द इयर 2023 पुरस्कार मिळाला आहे। संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी, नंतर मास्टर ऑफ सायन्स पदवी, कॅलिफोर्निया विद्यापीठ बर्कलेमधून फिनटेक प्रमाणपत्र, जॉर्ज वॉशिंग्टन स्कूल ऑफ बिझनेसमधून मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स प्रमाणपत्र आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये बॅचलर ऑफ सायन्स पदवी त्यांनी प्राप्त केले। अशा उच्च विद्याविभूषित विविध कंपन्यांमध्ये उच्च पदस्थ अधिकारी आणि उद्योजक असलेल्या सोनाली संभूस यांच्याशी आता आपण संवाद साधूया। सोनाली संभूस मॅडम ह्या CTO तर आहेतच, पण अनेक कंपन्यांच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरसुद्धा आहेत आणि अमेरिकेतल्या कंपन्यांमध्ये बोर्ड ऑफ डिरेक्टर्स महिला असणं याचं प्रमाण म्हणजे भारतीय महिला असणं हे 1% सुद्धा नाही आहे। आणि मराठी महिला तर मला वाटतं त्या एकमेवच असतील। तर अशा सोनाली संभूस मॅडम यांच्याशी आता आपण गप्पागोष्टी करूया। नमस्कार मॅडम, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत। नमस्कार। आता मी म्हटलं तसं तुमचा सगळा तंत्रज्ञानातला प्रवास आहे, म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी ह्या तुमच्या स्वतःच्या सॉफ्ट पॉवर आहेत असं म्हणायला हरकत नाही। आणि या क्षेत्रात खरं तर महिलांचं प्रमाण खूपच कमी आहे। म्हणजे कोणी घरातलं नको बाई तू तंत्रज्ञान वगैरे क्षेत्रात जाऊ नकोस, आपलं कुठेतरी चांगली नोकरी बिकरी कर, असं एक आपल्याकडे तरी मराठी लोकांमध्ये घरांमध्ये व्ह्यू असतो। तर तशा त्या सिनेरिओमध्ये तुम्ही इंजिनियर कशा झालात, कशी सुरुवात झाली आणि अमेरिकेत कशा पोचलात? तर माझी सुरुवात ॲक्च्युली पुण्यामध्ये झाली। मी, माझे आईवडील आणि आमचं छोटंसं 7 जणांचं कुटुंब, 2 बेडरूम आणि 1 बाथरूम अशा अपार्टमेंटमध्ये माझं लहानपण गेलं। तेव्हाच माझं सर्वात मोठं स्वप्न एवढंच होतं की पुण्याच्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपलं फ्रीमध्ये इंजिनिअरिंग शिक्षण। तर काय म्हणायचं की झेप जी होती, विचारांची झेप ही त्यावेळी तेवढीच होती। तर तसं मी झाले, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झाले आणि होता होता लक्षात आलं की अमेरिकेमध्ये खूप अपॉर्च्युनिटी आहे। GRE देऊन बाकीची आजूबाजूची मुलं काही काही मास्टर्सला जात होती। मग म्हटलं आपण का नको हा प्रयत्न करावा, म्हणून मग मी GRE देऊन मास्टर्सला गेले। एक गंमत सांगायची गोष्ट म्हणजे 97 साली माझं पहिलं जे ईमेल ID होतं, त्यावेळी ईमेल नवीन आलेलं होतं। तर ईमेलची जी सिग्नेचर असते, आपण खाली टॅगलाईन जी असते, तर माझी त्यावेळची टॅगलाईन अशी होती की शूट फॉर द मून, इवन इफ यू मिस
Oh. यू विल लँड अमॉंग्स द स्टार्स. वा. हा तर त्यावेळी मला फारसं काही कळत होतं असं नव्हतं, पण टाइम्स ऑफ इंडियामध्ये कुठेतरी एक वाचलं असेल हां. आणि ते मनाला भिनलं. आणि आज 30 वर्षानंतर मागे बघून जेव्हा मी बघते, मागे वळून बघते, तर तेव्हा लक्षात आलं की ती टॅगलाईन जी आहे ना, ते माझ्या करिअरचं ब्रीदवाक्य झालेलं आहे. मग अमेरिकेला गेले, मास्टर्स केलं, मग लक्षात आलं आपल्याला टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये तर उच्च पदावर जायचं आहे. आणि मग कॅलिफोर्नियामध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्ये बेस्ट अपॉर्च्युनिटी होती. IT ला तर IT ला तिकडे स्कोप होता. त्यामुळे मी आणि माझा नवरा मिहीर आम्ही दोघं कॅलिफोर्नियाला शिफ्ट झालो. पहिली काही वर्ष संसारात रमलो, मुली झाल्या. मग एक 8-1 वर्षांनी लक्षात आलं की अरे आपल्याला ती जी महत्वाकांक्षा होती, जी आपल्याला जिद्द ज्यासाठी होती, अमेरिकेत आलो, ज्यासाठी आपण अमेरिकेत आलो, आणि जसं मी म्हटलं शूट फॉर द मून म्हणजे मून शॉट गोल्स ही करण्याची जी वृत्ती होती, म्हटलं अरे आपण ह्या दृष्टीने तर आता पावलं फारशी उचलत नाही आहेत, प्रमोशन्स तर चालू आहेत, पण भरारी आपली अजून लहानच आहे. तर ठरवलं आपण एक स्टार्टअप करावी. मग तेव्हा मी सिस्को सिस्टीम्सच्या खाली माझी पहिली स्टार्टअप, आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही की 2008 साली आम्ही ChatGPT फॉर द एंटरप्राइज, ज्याला आपण आज म्हणू, ही आम्ही 2008 साली स्टार्टअप केली. ती आज आता खूप चालतीये, आज आता चालतीये, सगळेच वापरतात. पण त्यावेळी ती कॉन्सेप्ट खूपच डिसरप्टिव्ह होती. मला त्याच्यात 4 US पॅटंट्स मिळाले. आणि ती स्टार्टअप ही मॉडरेटली सक्सेसफुल झाली. पण मग त्या कॉन्फिडन्सवर मग मी म्हटलं आता आपण स्वतःची स्टार्टअप्स काढू. म्हणून मग मी माझी स्वतःची स्टार्टअप 10 जम्प्स नावाची काढली. डेटा अनालिटिक्समध्ये ती होती. त्याही स्टार्टअपचं एक्झिट म्हणजे मर्जर अँड ॲक्विजिशन 4 वर्षांनी झालं. त्यामुळे तो दुसऱ्या मोठ्या कंपनीत मर्ज झाला. मग ती मी कंपनी तिथे सक्सेसफुली इंटिग्रेट केली पॅरेंट कंपनीमध्ये. ते झाल्यानंतर 1 वर्षभर ब्रेक घेतला, पण स्वस्त तर काही बसता येत नव्हतं. म्हणून थोड्या वर्षानंतर मी पुन्हा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आले आणि मी फिनटेककडे वळाले. आणि फिनटेकमध्ये मी अमेरिकेतली एक मोठी कंपनी आहे स्क्वेअर नावाची, ऐकलं असेल तर ती कंपनी आहे. त्याच्यामध्ये मी सिनियर व्हाईस प्रेसिडेंटचा रोल माझा होता. आणि माझं योगदान त्या कंपनीला $600 मिलियन पर इयर असा मी पोर्टफोलिओ बिल्ड करू शकले. मला आता तेच खरं विचारायचं आहे की फिनटेक आणि AI मध्ये आता तुम्ही मुख्यत्वे काम करताय, नेमकी क्षेत्र काय आहेत? फिनटेक आणि AI. तर फिनटेक कसं आहे की सोप्या भाषेत म्हणजे फायनान्शियल सर्व्हिसेस प्लस टेक्नॉलॉजी इज इक्वल टू फिनटेक. आणि कसं आहे की आपल्याकडे जे अर्थशास्त्र आहे, इट इज अ स्टोरी ॲज ओल्ड ॲज टाईम. आणि फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आपण ट्रेडिशनली बँक्स बघतो, इन्शुरन्स बघतो, पण आता असं आहे की टेक्नॉलॉजी वापरून आपण नवीन ॲडव्हान्समेंट करू शकतो. त्याला फायनान्स सेक्टरमध्ये, फायनान्स सेक्टर इव्हन आज पण बँका टेक्नॉलॉजीवरच चालल्यात. सर्व्हर डाऊन झाला तर ब्रँच बंद. आणि आता असं झालं आहे की जगाभरात तुम्ही बघता की आता डिजिटल बँक्स आहेत, म्हणजे दे आर प्युअरली डिजिटल. आपल्याला जे ब्रिक अँड मॉर्टर्स म्हणतो की जे आपल्याला बँकेत जाण्याची एक सवय किंवा एक काय बरं म्हणतात बँकेत, देर आर 100% डिजिटल बँक्स इन द वर्ल्ड. आणि आता जगामध्ये निओ बँक्स, डिजिटल बँक्स ह्या अशा होत आहेत. ते एक भाग झाला. पण फिनटेक हे खूप ब्रॉड सेक्टर आहे आणि बरंच काय काय त्याच्यामध्ये येतं. म्हणजे त्याच्यामध्ये इन्शुरन्स येतं, लेंडिंग येतं, डिजिटल पेमेंट्स येतात, क्रिप्टो करन्सी येतात. हा खूप मोठा ब्रॉड सेक्टर आहे. तर स्क्वेअरमध्ये माझं पहिलं फिनटेकचं एक्सपिरियन्स झाला. त्याच्यानंतर स्क्वेअर करत असताना असं झालं की मला लक्षात आलं की आपली ही जी सुपर पॉवर आहे, टेक्नॉलॉजीचं डीप अंडरस्टँडिंग आणि त्याच्यानी बिझनेसवर इम्पॅक्ट कसा करावा, बिझनेस ग्रोथ कशी होऊन द्यावी, ही जी आपली सुपर पॉवर आहे ती वापरून आपण स्टार्टअप्सना आणि मोठ्या कंपन्यांना ॲडवाईस करू. सो त्याच्यामुळे मी माझी स्टार्टअप ॲडवायझरी फर्म काढली, आणखीन एक काढली. आणि त्या फर्मच्या खाली आता मी भरपूर स्टार्टअप्सना मदत केलेली आहे. माझ्या काही स्टार्टअप्स युनिकॉर्न ज्याला म्हणतो, म्हणजे $1 बिलियन एक्झिट कडे आज वाटचाल करत आहेत. अशा बऱ्याच आहे. आणि त्यातनं मला आनंद मिळतो की त्या स्टार्टअप्सना आपण काही योगदान करून त्यांचं ग्रोथ घडवू शकलो, ह्याच्यात माझा आनंद आहे. आता फिनटेकमध्ये दुसरं एक सांगायचं म्हटलं की फिनटेकमध्ये जगभरात खूप एव्होल्युशन्स आहेत, पण मला असं म्हणण्याची आज इच्छा आहे की भारताने फिनटेकमध्ये सुद्धा
मोठी भरारी भरारी घेतली. घेतली. तर कशी की आता आम्ही अमेरिकेमध्ये आपण कपडे आणायला जातो, आपलं किराणा माल आणायला जातो, तर मेजॉरिटी ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स इन द US आर स्टील क्रेडिट कार्ड बेस्ड. ओ हां, पण आपण अमेरिकेत सोडून जर का भारतात हो, बघितलं, इथे UPI आणि सगळं. इथे UPI आहे, डिजिटल पेमेंट्स आहेत, तर आपल्या सरकारनी प्लस या सगळ्या कंपन्यांनी एक मोठी झेप ही या सेक्टरमध्ये घेतली आहे. तर मला भारताचा ह्या गोष्टीसाठी अतिशय अभिमान वाटतो की भारताने इथे खूप मोठी जी लीपफ्रॉग म्हणतात, असं भारताने लीपफ्रॉग फिनटेक सेक्टरमधल्या ह्या सबसेक्टरमध्ये जरूर नक्कीच घेतलेली केलेलं आहे. आणि आपली लोकसंख्याही इतकी प्रचंड आहे की त्यामुळे ते प्रमाण अजून वाढलंय मला वाटतं. बरोबर, एकदम बरोबर. पण एवढ्या मोठ्या लोकसंख्येला ते देणं हे सुद्धा खूप मोठं आहे. बरोबर. चॅलेंजिंग जॉब आहे तो. हो, तो चॅलेंजिंग आहे. आणि त्याच्यात कसं आहे की जसं हे मी म्हटलं की लिप्स अँड फ्रॉग्सनी भारत पुढे गेलाय, तसंच काही चॅलेंजेस पण आहे. आता उदाहरण द्यायचं राहिलं तर माझी 75 वर्षाची आई आहे, हां. सिनियर सिटीजन. तर मला नेहमी अशी चिंता असते की सिनियर सिटीजन फ्रॉड, फायनान्शियल फ्रॉड हा चं प्रमाण भारतामध्ये खूपच रॅम्पंट आहे. तर आता मी काल वाचत होते की 14 लाख करोड हे दरवर्षी फायनान्शियल फ्रॉडमध्ये भारतामध्ये लॉसेस होतात. तर आता आपले सिनियर सिटीजन्स म्हणा, साधारण माणूस म्हणा, त्यांचे हे कष्टाने कमवलेले 4 पैसे असतात, तर ते फ्रॉडमध्ये गेले तर ह्याचं दुःख होतं. त्याच्यावर काहीतरी व्हायला हवं. त्याच्यामध्ये तर माझं असं म्हणणं आहे की भारताने AI आणि मशीन लर्निंग वापरून फिनटेकचा फ्रॉड कसा अवॉइड करावा किंवा कसा शोधता तरी येईल. कसा शोधता यावा, ही भारतामध्ये फिनटेक मधली ग्रोथ अपॉर्च्युनिटी मला दिसते. तुम्ही तुमचं करिअर सांगता सांगता आम्हाला तुमच्या क्षेत्राची पण खूप छान माहिती दिलीत की एक्झॅक्टली काय आहे. आणि तुम्ही म्हणताय तसं फायनान्सची पण तुम्हाला चांगली माहिती आहे आणि टेक्नॉलॉजी मेन, कारण आज सगळंच जग टेक्नॉलॉजी IT किंवा कॉम्प्युटरवर चाललंय. म्हणजे आपण असं म्हणतो की अगदी एक वॉशिंग मशीन घरातलं लावायचं असलं तरी तिथे पण कॉम्प्युटर येतोय. ते फक्त आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग नाही राहिलेलं, तर ते कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा गेलेलं आहे. तर त्यामुळे तुमच्याकडे ते नॉलेज असल्यामुळे तुम्ही CTO म्हणजे चीफ टेक्निकल ऑफिसर सुद्धा खूप ठिकाणी होता. तसंच 12 कंपन्यांमध्ये मला वाटतं तुम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये आहात, अमेरिकेच्या लिस्टेड कंपन्या. तर हा नेमका प्रवास तुमचा कसा झाला आणि अमेरिकेतल्या लिस्टेड कंपन्यांच्या बोर्डावर असणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि एका महिलेसाठी तर ती आहेच आहे. तर त्या प्रवासाविषयी सांगा. जरूर. तर झालं असं की मी स्क्वेअरमध्ये मी म्हटलं तसं सिनियर व्हाईस प्रेसिडेंट होते आणि असं लक्षात आलं की आपल्याकडे ही टेक्नॉलॉजी आणि बिझनेस आणि फिनटेक ही एक सुपर पॉवर तयार झाली आहे. त्यामुळे अशी इच्छा होती की आपण ही म्हणजे आपली सुपर पॉवर वापरून पुढची भरारी काय घ्यावी, असं एक डोक्यात म्हणजे चालू होतं चक्र. तर तेव्हा असं लक्षात आलं की बोर्ड ऑफ डायरेक्टर असा रोल असतो. त्याआधी या रोलविषयी मला अजिबात अंदाज नव्हता. अच्छा. आणि आजूबाजूला बघितलं तर ज्या पब्लिकली लिस्टेड कंपन्या आहेत तर त्याचे 99% जे रोल्स आहेत तर ते अमेरिकन्स, आणि ते पण मोस्टली व्हाईट अमेरिकन्स बरं का, यांनी घेतलेले सीट्स होते. तर म्हटलं अरे आपल्याकडे आपण टेक्नॉलॉजी आणि IT सेक्टरमध्ये भारतीय लोकांनी आघाडीवर आहे, पण भारतीय लोक 1% का? तर म्हटलं आता आपण ही एक महत्वाकांक्षा मनात ठेवूयात. त्या दृष्टीने मग एक वाटचाल चालू केली, एक बोर्ड रेझ्युमे केला, मग माझं जे काही नेटवर्क होतं त्याच्यामध्ये शेअर केलं आणि लक्षात आलं की हे मेजॉरिटी रोल्स जे आहेत ना हे फक्त ओळखीनेच होतात. आणि कसं की एक अमेरिकन माणूस दुसऱ्या अमेरिकन माणसाला ओळखीतनं आणतो कारण त्यांच्या ओळखी जास्ती असतात. बरोबर. त्यामुळे तो प्रवास आणि त्या इथे कसं काय आपल्याला आत जाता येईल हे तसं अवघड होतं. पण मी म्हटलं प्रयत्न तर करू. लोकांनी मला सांगितलं सोनाली 3 ते 5 वर्ष तर काही हे होणार नाही तुझं, प्रयत्न करायला हरकत नाही. तर झालं असं की 6 महिन्यातच मला एका फिनटेक स्टार्टअपनी टेक्निकल ॲडवायझर म्हणून आमंत्रण दिलं. त्यामुळे तो माझा एक पहिला ब्रेक थ्रू झाला. मग त्याच्यानंतर मी ते शोध चालू ठेवला. आणखीन 6 महिन्यांनी एक 2 बिलियन मार्केट कॅपची पेमेंट्सची कंपनी आहे अमेरिकेमध्ये, त्यांनी मला त्यांच्या बोर्ड डायरेक्टरसाठी इन्व्हाइट केलं. सो त्याच्यामुळे काय बरं म्हणतात, ब्रेकिंग द ग्लास सिलिंग म्हणतात, तर अशा ह्याच्यानी मला तिकडे एंट्री मिळाली. आणि तुम्ही आधी म्हटलात त्याप्रमाणे फक्त 0.1% ऑर लेस दॅन दॅट भारतीय बायका आज ह्या रोलवर आहेत. आणि त्यातल्या महाराष्ट्रातल्या
माझ्या माहितीत फक्त बोटावर मोजण्याच्या आहेत. वा. तर आता माझा काय प्रयत्न आहे की जसं मी म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी ओळखीत नव्हतात, तर आणखीन भारतीयांना हां. आणि आणखीन भारतीय महिलांना याच्यात आणायचं. ह्याच्यामध्ये या क्षेत्राची आणि ह्या रोल्सची ओळख करून देणे आणि त्यांना लागणारं ट्रेनिंग देणे, हो. असं मी जमेल तसं माझ्या परीने आता करत असते. वाव, ग्रेट. तो त्याच प्रश्नावर मी येणार होते की एक महिला म्हणून सुद्धा एक वेगळी आव्हानं असतात, काही फायदेही असतात, काही तोटेही असतात. आता तुमचं एवढं सगळा रिझ्युमे ऐकल्यानंतर आम्हाला प्रश्न पडलाय की तुम्ही एवढा वेळ काढता कुठून. तर तुम्ही ते तुमचं टाईम मॅनेजमेंट आणि फॅमिली आणि स्वतःचं करिअर हा बॅलन्स एक महिला म्हणून कसा साधता? हां, तर आपल्याकडे आपण वर्क लाईफ बॅलन्स हां. असं म्हणतो, तर मी त्याला वर्क लाईफ इंटिग्रेशन असं म्हणते. म्हणजे कसं की वी आर होल सेल्स आणि ते जे आपले क्वालिटीज आहेत, टाइम मॅनेजमेंट म्हणा, प्रायोरिटायझेशन म्हणा, ह्या हे सगळ्या महिलांना तसं जास्त जमतं. हा, महिला माझ्या दृष्टीने अष्टभुजा असतात. म्हणजे आपल्याकडे मल्टिपल स्किल्स असतात आणि आपण बऱ्याचशा भारतीय महिला बघतो की एक धडाडी असते, एक जिद्द असते. तर ह्या सगळ्या आपल्या फक्त त्यांना ज्या संधी हवी आणि चिकाटी हवी. कारण माझा असा स्वतःचा अनुभव आहे की आपण जशा करिअर ओरिएंटेड असतो तेवढ्याच आपण भारतीय महिला फॅमिली ओरिएंटेड ही तितक्याच असतो. बरोबर. मी स्वतःला अजूनही म्हणते की मी फॅमिली फर्स्ट अशी मी आहे. म्हणजे डायरेक्टर असलात तरी तुम्ही 2 मुलांची आई आहात, 2 मुलींची आई आहात पहिल्यांदा. हो, आणि त्यांच्यासाठी मी आईच आहे. त्यांच्यासाठी मी डायरेक्टर नाही, त्यांच्यासाठी मी व्हाईस प्रेसिडेंट नाही, सिटी नाही. म्हणजे तिथे तो रोल तुम्ही निभावता. तिथे तो रोल आपल्याला निभायला लागतो. त्यामुळे तो तसा तुम्ही वर्क तुमचा बॅलन्स सांभाळलेला आहे. हो, आणि कुठे काय प्रायोरिटी द्यायची ती ठरवून. ती एक तर टाइम मॅनेजमेंट, आणि मी असं म्हणते की माझा दिवसाचा सर्वात मोठा डिसिजन असा असतो की आज मी वेळ कशाला देणार. कारण जर का तुम्ही बरोबर प्रायोरिटाईज करू शकलात तर तुम्ही हार्डवर्कच्या ऐवजी स्मार्ट वर्क असं करू शकतात. आणि स्मार्ट वर्क जर का केलं तर कमी तासात आणि कमी एनर्जीमध्ये तुम्ही तुमच्या कामामध्ये इम्पॅक्ट करू शकता आणि तो जो आपला जो प्रायोरिटी आहे फॅमिलीची तीही तुम्ही सॅटिस्फाय करू शकता. असा माझा अनुभव. बरोबर. तुम्ही ॲज अ लीडर, म्हणजे आता तुम्ही डायरेक्ट बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर पण आहात, टेक्निकल ऑफिसर, चीफ टेक्निकल ऑफिसर आहात, म्हणजे मोठ्या पदांवर तुम्ही काम करताय. तर एक लीडर म्हणून काय आव्हानं तुम्हाला वाटली तुमच्या आयुष्यामध्ये? तर मी दोन्ही सांगते, पॉझिटिव्हही सांगते आणि आव्हानही सांगते. तर पॉझिटिव्ह असत की माझं पहिल्यापासनं काय प्रयत्न असायचा की मला माझ्या करिअरमध्ये फ्लेक्सिबिलिटी, वेळेची फ्लेक्सिबिलिटी ही फार महत्त्वाची होती. म्हणजे अनुभव म्हणून सांगते की माझी मुलगी 7वीत होती, तर तिला आईस स्केटिंगची खूप आवड होती. स्टेट लेवलला आईस स्केटर होती ती. मग साहजिकच तिचे क्लासेस, तिचं ट्रेनिंग हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. बरोबर. तर माझ्या रोल्समध्ये त्यावेळी असं होतं की मी 3:30 वाजता लिटरली ऑफिस सोडायचे, कारण तिला क्लासेसला घेऊन जायचं असायचं. मग आता ती 2 तास आईस स्केटिंग करायची, तेव्हा मी लॅपटॉप काढायचे आणि माझं काम सुरू ठेवायचे. मग मुलं पुन्हा झोपली की मग रात्री पुन्हा काम चालू करायचे. तर सांगण्याचा हेतू असा की फ्लेक्सिबिलिटी ही मला आणि मला वाटतं बऱ्याच स्त्रियांना ही अतिशय महत्त्वाची होती. आणि मी ज्या ऑपॉर्च्युनिटीज शोधल्या त्या अशाच शोधल्या जिथे फ्लेक्सिबिलिटी आहे. आणि माझं नशीबही असं म्हणा की अशाही मला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या जिथे सगळ्यांनाच त्या मिळतात असं सगळ्यांना. आणि म्हणून ती फ्लेक्सिबिलिटी नाही म्हणून मग बायका कामाला जात नाहीत. बरोबर, अगदी खरंय, अगदी खरंय. हे एक. दुसरं मला असं लक्षात आलं की एक महिला म्हणूनच नाही पण एक लीडर म्हणून जसं तुम्ही उच्च पदावर जाता तर ते जे रोल्स असतात तर ते बरेचसे ओळखीतनं किंवा ज्याला आपण रेफरल्स म्हणतो त्यातनं ते जातात. तर आता एक अनुभव सांगायचा म्हणजे आपण मगाशी बोललो मी एका कंपन्याची बोर्ड डिरेक्टर आहे आणि मला अशी इच्छा होती की आपण आपलं जे एक्सपर्टीज आहे ते वापरून व्हेंचर कॅपिटल म्हणजे VC या फील्डमध्ये काहीतरी योगदान करावं. अच्छा. तर मग 1 वर्ष माझं बोर्ड डिरेक्टर म्हणून झालं होतं. मग मी त्यावेळी ते माझे को बोर्ड ऑफ डिरेक्टर्स होते त्यांना ही म्हणजे माझी इच्छा एक्सप्रेस करून दाखवली. तर त्यांनी लगेच सांगितलं की सोनाली मला 3 VC कंपन्या माहिती आहेत,
ओ. मी तुला ओळख करून देतो, बघ त्यातनं काही झालं तर. आणि आज मी तशा एका VC फर्म बरोबर मी ॲडवायझर आहे आणि त्यांना स्टार्टअप्सचं टेक्निकल ड्यू डिलिजन्स करायला मी मदत करते. बापरे. तर सांगण्याचा हेतू असा की जसे आपण उच्च पदावर जातो, एक म्हणजे आंतरप्रेनर म्हणून किंवा एक एक्झिक्युटिव्ह रोल म्हणून, तर तुमचं नेटवर्क बिकम्स युअर नेट वर्थ. येस. तर जसे मला चांगले अनुभव आले तसे काही चॅलेंजिंग सुद्धा अनुभव आले. तर मी आज एक अनुभव शेअर करू इच्छिते की मी जी स्टार्टअप आहे टेंजम्स म्हणून, तर त्याची मी को फाउंडर होते, म्हणजे ओरिजिनल पार्टनर. तर आमचा प्रॉडक्ट तयार झाला, मग आम्ही तो प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणला आणि मग मी कॉन्फरन्सेसना जायचे की आमचा प्रॉडक्ट काय समजावून सांगायचे, नवीन कस्टमर्स मिळवायचे. अशाच एका कॉन्फरन्सला गेली असताना एक बिझनेस कार्ड मी हँड केलं आणि समोरच्या व्यक्तीने मला काय प्रश्न विचारावा की तुझा नवरा तुझा पार्टनर आहे का? हां. तर आता माझा नवरा हा खूप अकम्प्लिश्ड आहे, पण तो माझा बिझनेस पार्टनर नव्हता. ही स्टार्टअप माझी. पण समोरचा व्यक्ती जेव्हा असा प्रश्न विचारतो, याचा अर्थ काय असतो की आपल्या समाजाचा बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. म्हणजे बायको नावाला असेल, ही कंपनी नवऱ्याची असेल, हा समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन होता. मला ते लागलीच लक्षात आलं. पुढचे 4 मिनिटं मी जे माझं ज्ञान झाडलं, मग पूर्ण माझा प्रॉडक्ट कसा चांगला आहे, मग आमचं डिफरन्सिएशन काय आहे, ते झाल्यानंतर त्या व्यक्तीचा माझ्यावर विश्वास बसला. आता हा अनुभव मी का सांगते की असं मला माझ्या 25 वर्षाच्या करिअरमध्ये मल्टिपल वेळा अनुभवलंय की स्त्रियांना जर का विश्वास, ट्रस्ट मिळवायचा असेल तर त्यांना दे हॅव टू वर्क ट्वाइस ॲज हार्ड. त्यांना दे हॅव टू प्रूव्ह देमसेल्व्स ट्वाइस ॲज हार्ड टू अर्न द ट्रस्ट, जे पुरुषांना एवढं करायला लागत. तर असेही माझे बरेच अनुभव. म्हणजे हा अनुभव फक्त आपल्याच देशात नाही, अमेरिकेत सुद्धा येतो. खरंच आपल्या देशात तर येतो, पण बाहेरच्या देशात म्हटलं तर ते थोडं पॉलिश्ड विचारतील, पण मनात विचार त्यांच्याही येतो. बरोबर आहे. तर मॅडम, तुम्ही आता खूप छान छान अनुभव सांगितले आम्हाला, अगदी आमच्या डोळ्यासमोर उभे राहिलं ते चित्र. तुम्हाला या सगळ्या कामांसाठी पुरस्कार सुद्धा बरेच मिळालेत. म्हणजे भारतातही तुम्ही आधी पुरस्कार घेतच होतात, आता अमेरिकेतही मिळाले. त्यातला एक महत्त्वाचा म्हणजे US फिनटेक रायझिंग स्टार पुरस्कार. त्याच्या नावातच आहे की रायझिंग स्टार. तर हा नेमका पुरस्कार कशासाठी मिळाला आणि तो मिळाल्यावर तुम्हाला काय वाटलं? तर मी म्हटलं त्याप्रमाणे गेले 8-9 वर्ष माझं फिनटेकमध्ये योगदान आहे आणि फिनटेकमधले बरेच वेगवेगळे प्रॉब्लेम्स माझ्या हातून आणि माझ्या टीम्सच्या हातनं सॉल्व्ह झाले. तर एक असा की आपण जे लेंडिंग म्हणतो, म्हणजे लोन्स म्हणतो, तर त्या सेक्टरमध्ये माझं असं योगदान होतं की आपण ट्रेडिशनली ज्या लोकांना लोन्स मिळत नाहीत, जे फायनान्शियली ॲडव्हान्टेजियस पोझिशनमध्ये नसतात पण ज्यांच्यात पोटेन्शियल आहे, असे जे असतात, तर त्याच्यात मी AI वापरून अशा लोकांना कसं काय लोन्स मिळवून देऊ शकते. अरे वा. कारण तसा कॅपिटलचा ॲक्सेस मिळाला तर त्यांचं पुढचं भलं होणार. बरोबर आहे. अशी एक स्टार्टअप होती, त्या स्टार्टअपची मी ॲडवायझर होते. अच्छा. त्याबरोबर पेमेंट स्पेसमध्ये माझं भरपूर काम आहे. त्याबरोबर आपण स्मॉल बिझनेसमध्ये आम्ही ऑनबोर्डिंग असा प्रॉब्लेम आहे. अशा 8 ते 10 वेगळ्या फिनटेक स्टार्टअप्स बरोबर माझं काम आहे. काही ॲडवायझर म्हणून, काही CTO म्हणून, काही ऑपरेटर म्हणून. तर ह्या सगळ्या कामाचं रेकग्निशन म्हणून मला 2024मध्ये US फिनटेक रायझिंग स्टार ऑफ द इयर असा अवॉर्ड अमेरिकेमध्ये मिळाला. वा, चालेल. आता हे सगळं आम्ही फिनटेक, AI वगैरे ऐकतोय ना, तर तुम्ही त्या क्षेत्रात आहात म्हणून सहज विचारते की AIचा एकूणच तुमच्या हे क्षेत्रावर, म्हणजे टेक्नॉलॉजीच्या पण, फायनान्सच्या पण, प्रोडक्शन, सर्व्हिस, सगळ्याच क्षेत्रावर काय परिणाम होईल असं वाटतं आपल्याला? आता AIचा वापर सगळीकडे, सगळ्या देशात खूप होतोय, आपल्या देशातही होतोय. हां, तर मी दोन्ही पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह दोन्ही सांगते. तर पॉझिटिव्ह असं झालं आहे की ज्याला AIला पूर्वी जी कम्प्यूट पॉवर आपण म्हणतो जी लागायची,
म्हणजे समजा आपण म्हणू की एक 10 लाख प्रोसेसर्स लागत असतील, तर आता AIचं जे हार्डवेअर ॲडव्हान्समेंट होत आहेत त्याच्यामुळे कम्प्यूट पॉवर कमी लागते. सो त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स आधी अवघड होते ते आता कमी एनर्जी आणि कमी कॉस्टमध्ये सॉल्व्ह होत आहेत. तर फिनटेकमध्ये असे बरेच प्रॉब्लेम्स आहेत. आपण आधी बोललो त्याप्रमाणे फ्रॉड डिटेक्शन हा एक मुख्य एरिया, त्याच्यात खरंच वापरलं पाहिजे, त्याच्यात सगळं वापर. सेकंड म्हणजे आपण आता सगळीकडे जसं ChatGPT म्हणतो तसं एक कॉन्व्हर्सेशनल इंटरफेस असे सगळे आलेले आहेत. लेंडिंगमध्ये आहे, इन्शुरन्समध्ये आहे, पेमेंट्समध्ये आहे. तर अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये किंवा फिनटेकच्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये हे सगळं आलेलं आहे. त्याचबरोबर नेगेटिव्ह असं आहे की जे हॅकर्स असतात किंवा जे फ्रॉड करणारे ते सुद्धा याचा उपयोग करू शकतात. त्यांच्याही हातात हेच टूल्स आलेले आहेत. सो त्याच्यामुळे ज्या प्रगतीने किंवा ज्या गतीने फिनटेक ॲडव्हान्स होत आहे त्याच गतीने हॅकिंग किंवा आपण जो सायबर सिक्युरिटीचा प्रॉब्लेम म्हणतो ते सगळे त्याही गतीने आणि काही वेळेस आपल्या या फिनटेक क्षेत्राच्याही पुढं ते लोक जात आहेत. त्यामुळे फिनटेक हॅज टू मूव्ह फास्टर टू आउटस्मार्ट द नेगेटिव्ह biases and the negative evolutions in this industry. म्हणजे सगळ्याच तंत्रज्ञानाचे फायदे तोटे आहेत ते लक्षात घेऊन बॅलन्स्ड वापर त्याचा होण्याची गरज आहे. आता तुम्ही ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्स सगळ्या क्षेत्रांमध्ये कामं करताच आहात, तरीसुद्धा एक थोडीशी सामाजिक बांधिलकी जपावी आणि भारतीय संस्कृती सुद्धा एक लोकांसमोर यावी म्हणून योगामध्ये पण आता थोडंसं काहीतरी काम सुरू केलं आहे. तर ते काय नेमकं? तर झालं असं की मी पुण्यात होते तेव्हा मी अयंगार योगाचे आपले क्लासेस घेतले होते आणि त्यावेळी त्याचा मला फार फायदा झाला होता. अच्छा. मग पुन्हा करिअर संसार ह्याच्यात बिझी झाले, बरेच वर्ष त्याच्याकडे काही बघितलं नाही. पण जसं गेल्या 8-10 वर्षात म्हणजे मला असं लक्षात आलं की योगा हे आपल्याला मानसिक आणि शारीरिक संतुलनासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. सो त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा योगाकडे वळले. अच्छा. मी एक योगा टीचर ट्रेनिंग घेतलं आणि त्याचा मला स्वतःला फारच फायदा झाला. मग असं वाटलं की आपण आता योगा ही तुम्ही म्हटला त्याप्रमाणे भारताने जगाला दिलेलं एक मोठं योगदान आहे. तर योगाला अमेरिकेमध्ये आणि जगभर एक महत्त्वाचं सायंटिफिक स्थान कसं मिळवता येईल असं एक डोक्यात किडा चालला होता. तर त्यावेळीच त्या शोधात असताना मला एक वायू म्हणजे एक योगाची नॉन प्रॉफिट युनिव्हर्सिटी आहे, तर त्या नॉन प्रॉफिटच्या युनिव्हर्सिटीबद्दल कळलं आणि त्याच्या थ्रू मास्टर्स PhD प्रोग्राम्स करून अच्छा अमेरिकेमध्ये ते योगाचं काय बरं म्हणायचं मेकिंग इट सेंट्रल अँड सायंटिफिक अशी ती युनिव्हर्सिटी आहे. तर मग मी त्यांना बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून जॉईन झाले आणि त्या युनिव्हर्सिटी थ्रू आम्ही योगाचा प्रचार अमेरिकेत करत आहोत, जगभरात करत आहोत, काही गोष्टी भारतातही करत आहोत. अच्छा. आणि त्याचबरोबर मी काही योगा स्टार्टअप्स आहेत त्यांना मी मदत करते की ह्या स्टार्टअप्सचं ॲडव्हान्समेंट कसं व्हावं, टेक्नॉलॉजी वापरून योगामध्ये कसं ॲडव्हान्स होता येईल असाही एक माझा प्रयत्न आहे. म्हणजे तुमचं जे टेक्नॉलॉजीचं नॉलेज आहे ते योगासारख्या क्षेत्रात सुद्धा तुम्ही वापरात आणताय. आता जाता जाता गरजे मराठीशी तुमचा कनेक्ट नेमका कसा आला आणि तुम्ही जे म्हणताय ना की मी स्टार्टअपना मदत करते, ॲडवायझर म्हणून काम करते, तर ते पण एक गरजे मराठीचं ध्येय आहे. तुम्ही जे काम करताय तेच त्यांचं पण ध्येय आहे, तर ते तुम्ही कसं कनेक्ट केलंय? हां, तर गरजे मराठीची ओळख करून द्यायची म्हणजे गरजे मराठी ही एक आपल्या महाराष्ट्र बेस्ड प्रोफेशनल्स जगभरातले म्हणजे आता आपले 20,000च्या पेक्षा जास्ती मेंबर्स आहेत, तर ही एक जगभरातली झालेली कम्युनिटी म्हणू आणि नॉन प्रॉफिट इन्स्टिट्यूट म्हणू. ही 10 वर्षापूर्वीची इन्स्टिट्यूट आहे, पण रिसंटली आम्ही सगळे इतके एकत्रित आलो आहोत आणि सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ असा गरजे मराठीचा प्रयत्न आहे. गरजे मराठी खाली बरेच उपक्रम चालू आहेत आणि त्यात तुम्ही एक म्हटला तो स्टार्टअप्सचा व्हेंचर कॅटलिस्ट प्रोग्राम हाही एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे. तर तो उपक्रम असा आहे की आपल्याकडे स्टार्टअप्स असतात, महाराष्ट्रात असतात किंवा महाराष्ट्राशी निगडीत प्रोफेशनल्स जगभरातले हे जे स्टार्टअप्स असतात,
तर ते स्टार्टअप सगळे भयंकर हार्डवर्किंग असतात आणि त्यांना ग्रोथसाठी काय लागतं, त्यांना लागतं ॲडवायझरी आणि त्यांना लागतं भांडवल, फायनान्स. भांडवल हे महत्त्वाचं. तर अशी स्टार्टअप्सची गरज असते. आणि दुसरं आपण बघितलं तर जे इन्व्हेस्टर्स असतात, ज्याला आपण एंजल इन्व्हेस्टर्स, त्यांना पण कोणीतरी चांगली लोक हवीच असतात, त्यांना पण चांगले स्टार्टअप्स हवीच असतात. तर माझा VC क्षेत्रात जो थोडा अनुभव होता, तर त्या अनुभवावरनं मला असं लक्षात आलं, तर आपण गरजे मराठीसाठी असा एखादा प्रोग्राम लॉन्च केला तर काय. तर आम्ही सगळे व्हॉलंटियर्स म्हणून एकत्र आलो आणि आता गरजे मराठीचा व्हेंचर कॅटलिस्ट हा जो प्रोग्राम आहे, ह्या इनिशिएटिव्ह खाली आपण स्टार्टअप्स आणि इन्व्हेस्टर ह्यांना कनेक्ट करण्याचं एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. आणि सांगायला आनंद वाटतो की मिलियन्स ऑफ डॉलर्स आज स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट झाले आहेत. आपल्या काही काही स्टार्टअप्स खूप पुढे गेले आहेत, काही काही शार्क टँकमध्ये आलेले आहेत, काही काही पुढच्या सिरीज ऑफ फंडिंगला गेलेले आहेत. सो त्याच्यामुळे हा प्लॅटफॉर्म अतिशय छान आहे. आपले जे आज ऑडियन्समध्ये स्टार्टअप्स असतील त्यांना मी जरूर एनकरेज करेन की गरजे मराठी ग्लोबल हे तुम्ही शोधून बघा आणि व्हेंचर कॅटलिस्ट प्रोग्राम हाही शोधून बघा आणि ह्याचा तुम्हाला फायदा करून घेता आला तर जरूर करा, जरूर कॉन्टॅक्ट करा. तर आता तुम्ही जे बघतायत त्यांना करताच आहात आवाहन. त्यामुळे असेच तरुण ज्यांना स्टार्टअप काढायची इच्छा आहे आणि आता स्टार्टअपसाठी वातावरण पण खूप चांगलं आहे. म्हणजे पूर्वी उद्योगधंदा काढायचा तर पहिला प्रश्न भांडवल, पैसा कोण देणार, बँका 15-16% व्याज द्यायच्या, मग तो मिळाल्यानंतर आता कुठला काढायचा, सेटल होण्यातच 7-8 वर्ष, मग तोपर्यंत उत्साह संपायचा, मग पुन्हा नोकरीवर जा वगैरे अशी परिस्थिती होती. आता तसं नाही आहे. आता एखादा तरुण मुलगा 24-25 वर्षी पण स्टार्टअपचा विचार करून चांगला स्टार्टअप काढू शकतो. तर अशा मुलांना आता तुम्ही तुमच्या अनुभवातून, तुम्ही अमेरिकेला स्टार्टअप काढले, तिथल्या स्टार्टअपना मदत करताय, काय सल्ला द्याल? तर आता असं आहे की भारतामध्ये आपलं जे पॉप्युलेशन आहे तर त्यातलं ॲव्हरेज एज हे 30 आहे. तर तुम्ही म्हटलात तसं तरुण पिढी आपल्याकडे मोठी आहे. म्हणजे साधारण 10 ते 20 कोटी तरी तरुण आज आपल्याकडे असणार. तर ह्या तरुणांना मला असं सांगायचं आहे की AI वापरून एक नवीन अपॉर्च्युनिटी अशी झालेली आहे की AI वापरून आता एक व्हाईब कोडिंग, म्हणजे VIBE कोडिंग असं नावाचं एक म्हणजे काय म्हणायचं टूल्स उपलब्ध झालेत. अच्छा. ज्याच्यानी तुम्हाला कम्प्युटर सायन्सची डिग्री लागत सुद्धा नाही एक स्टार्टअप लॉन्च करण्यासाठी. म्हणजे केवळ AIचे टूल्स वापरून तुम्ही आज एक लाईन ऑफ कोड न लिहिता आज स्टार्टअप्स लॉन्च करू शकता. अच्छा, म्हणजे पूर्ण लॉन्च कसं करायची माहिती AI मधनं मिळू शकते. माहिती पण मिळू शकते आणि डायरेक्ट प्रॉडक्ट सुद्धा लॉन्च करू शकता. तर हे AI वाइब कोडिंगचं ॲडव्हान्टेज आहे. आता तुम्हाला एक म्हणजे एक्झाम्पल द्यायचं राहिलं तर माझा अमेरिकेतला भाचा 12 वर्षाच्या मुलांनी एक स्टार्टअप काढली. काय सांगता? एकही लाईन ऑफ कोड न लिहिता AI वाइब कोडिंग वापरून. तसंच माझा रिअल एस्टेट एजंट ज्याची सायन्सची सुद्धा डिग्री नाही, त्यांनी सुद्धा रिअल एस्टेट इन्व्हेस्टिंगवर एक स्टार्टअप चालू केली, एकही लाईन ऑफ कोड न लिहिता. अच्छा. अर्थात हे फक्त स्टार्टअपचं लॉन्च आहे, पुढे ती मोठी करणं हा एक मोठा उपक्रमच आहे. बरोबर. पण मी आपल्या तरुणांना काय सांगेन की आपले जे तरुण आहेत त्यांनी AI वाइब कोडिंग हे जरूर शिकावं, त्याच्यामध्ये वेळेची इन्व्हेस्टमेंट करावी आणि तुमच्या ज्या काय बिझनेस आयडियाज आहेत त्या आज तुम्ही फास्टर, क्विकर आणि चिपर अशा लॉन्च करू शकता. अच्छा. AI वाइबकडे. तर माझं असं तरुणांना आपले जे आहेत त्यांचं आव्हान आहे की तुम्ही AI वाइब कोडिंग जरूर चेकआउट करा. अच्छा. आणि भारताचं जे आपली एवढी मोठी लोकसंख्या आहे आणि एवढे मोठी तरुण आहेत, हा खूप मोठा ह्युमन रिसोर्स आहे. खरं खूप मोठा ह्युमन रिसोर्स, खूप मोठी लोकसंख्या न बघता ते एक मानवी मनुष्यबळ आहे. ते मनुष्यबळ आहे, ह्युमन रिसोर्स. तर ते जर का आपल्याला ह्या मनुष्यबळाला त्यांनी ह्या डिरेक्शननी जर का वाटचाल केली तर मला असं वाटतं की भारतासाठीचे जे स्टार्टअप्स आहेत ते आपण खूप ॲक्सिलरेट करू शकतो आणि भारताची सुद्धा प्रगती होऊ शकते. तुमच्या अनुभवातून एकंदरच तुमचे हे सगळे अनुभव ऐकून म्हणजे आपली जी मुलाखत
आज जर कोणी ऐकली तर त्यांना खरंच टेक्नॉलॉजीच्या सेक्टरमध्ये सुद्धा अमेरिकेत भारतात काय चाललं आहे आणि यात आपल्यालाही किती संधी आहेत याच्याबद्दलची खूप छान माहिती मिळाली. आणि खरं तर आम्हाला तुमच्यासारखी एक महिला अमेरिकेसारख्या ठिकाणी टेक्निकल ऑफिसर होते, टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट होते आणि मोठ्या पदांवर काम करते हे ऐकायला मिळालं आणि खरंच आम्हाला अभिमान वाटला की आपली एक मराठी मुलगी इतक्या मोठ्या पदावर अमेरिकेमध्ये सुद्धा पोचू शकते. आणि तरी अमेरिकेतून तिचं भारताकडे लक्ष आहे आणि ती भारतातल्या तरुणांना सुद्धा नक्कीच स्टार्टअप सुरू करण्यासाठी मदत करू शकते, सल्ला देऊ शकते आणि इच्छा आहे तशी तुमची देण्याची सुद्धा. तर तुम्ही इथे दूरदर्शनमध्ये आलात आणि तुमच्या सगळ्या अनुभवांचा खजिना असा आमच्यासमोर उघडलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मला आज तुम्ही व गरजे मराठीनी इकडे बोलावलं आणि 4 शब्द शेअर करण्याचं ही जी संधी दिली यासाठी माझ्याकडून सुद्धा मनपूर्वक आभार. थँक्यू. थँक्यू. तर मंडळी, पुढच्या आठवड्यात आणखी एका उद्योजकाशी गप्पा गोष्टी करूया. या भागात